तर नमस्कार मित्रांनो, आपल्याला जायचं होतं आळंदी. तर गाडी घेतली आणि निघालो आम्ही दोन्ही पण आळंदीचे. हे बघा इथं किती खतरनाक ॲक्सिडेंट झाला होता, पण ड्रायव्हर सुखरूप होता. ड्रायव्हरला काय नव्हतं झालं, बस गाडी उलटी झाली होती. त्या गाडीचं थोडंफार खूप नुकसान झालं होतं, थोडंफार नाही खूपच. आणि मग निघालो आम्ही पुढं. सकाळी सकाळी खूप भारी वाटत होतं आणि वातावरण पण खूप मस्त होतं, म्हणून मजा येत होती खूप. आणि इथं बघा आमचे चंगू मंगू मागं किती थंडी वाजली तरी पण बसलाय भाऊ सकाळी सकाळी गाडीमधून. आणि इथं कचरा गाडी दिसली, याला म्हटलं अरे लवकर पळव नाहीतर आपल्याला टाकतील. मग काय पुढं पोकलेन दिसलं, पोकलेन बघून मला गावाकडची आठवण आली. आणि मग याला म्हटलं वरून गाडी घे. बघा पुलावरून गाडी घेतल्यानंतर खूपच भारी दिसत होतं. आणि इथं थांबलो थोडा चहा प्यायला, तर डॉगेश भाई होता. डॉगेश भाई हा एक होता, दोघांना पण बिस्किट टाकले पण काय बिस्किट खात नव्हते. नंतर पोचलो आम्ही आळंदीत आल्यानंतर दर्शन केलं, मस्तपैकी मन प्रसन्न झालं, खूप खूप मन प्रसन्न झालं आमचं. आणि इकडं संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवलेली, तिथे आलो, ती भिंत बघितली. आणि नंतर काय मिसळवर ताव मारला आणि बस आज एवढंच.